जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जी काही फेज 2 ची जाहिरात आहे तर त्याला सध्या बघा ह्या ठिकाणी मुदतवाढ मिळाली आहे आणि ती मुदतवाढ 15 दिवसाची म्हणजे 15 तारखेपर्यंत ह्या ठिकाणी असणार आहे। आता जी काही सध्या बरेच उमेदवार जी विचारणा करत आहे की जो काही एडिट टॅब असेल तर तो एडिट टॅब नेमका बघा कधी सुरुवात होऊ शकतो किंवा मग जी काही पुढील प्रक्रिया असेल एडिटची किंवा जी काही प्रेफरन्स संदर्भात तर ती नेमकी आपल्याला कधीपर्यंत पाहायला मिळू शकते। कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती संदर्भात मागे जी काही फेज 1 झाली होती तर त्या फेज 1 भरती प्रक्रिया सुरू होण्या अगोदर महत्त्वाचं जी काही आंतरजिल्हा बदली होती तर ती आंतरजिल्हा बदली सध्या बघा GR नुसार त्या ठिकाणी जे काही जिल्हा असतात तर त्या जिल्ह्यामध्ये राबवली जाते। म्हणजे ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जे काही शिक्षक असतात तर ते शिक्षक सध्या बघा त्यांची जी काही बदली प्रक्रिया असेल तर ती बदली प्रक्रिया त्या ठिकाणी होत असते आणि ती अगोदर भरती प्रक्रिया बघा पूर्ण सुरू करण्या अगोदर किंवा भरती प्रक्रिया नवीन भरती प्रक्रिया त्या ठिकाणी राबवण्या अगोदर जी काही आंतरजिल्हा बदली असेल तर ती सध्या केली जाते। कारण जो काही त्यांचा त्या ठिकाणी प्राथमिक हक्क असतो, कारण जे शिक्षक आहे ऑलरेडी जॉईन झालेले त्यांची सेवा 10 वर्ष 15 वर्ष 20-20 वर्ष अशा पद्धतीने जी काही सेवा त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये झालेली असते तर त्यांना आंतरजिल्हा बदली करून जी काही त्यांच्या सोयीचा जिल्हा असेल किंवा त्यांचा स्वतःचा जिल्हा असेल तर त्या ठिकाणी येण्यासंदर्भात बघा फेज 1 मध्ये देखील जी काही प्रक्रिया होती तर ती प्रक्रिया झाली होती आणि आता देखील सध्या जी काही फेज 2 होणार आहे तर ती फेज 2 होण्या अगोदर सध्या जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या प्रथमतः पार होणार आहे। तर त्यानुसार आपल्याला माहिती आहे की सध्या आतापर्यंत ज्या काही जाहिराती ह्या ठिकाणी 15/3/2000 जवळपास 25 पर्यंत जी मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ इथं दिलेली आहे। म्हणजे 15 तारखेपर्यंत चालू महिन्याच्या ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एडिटचा जो काही ऑप्शन असेल एडिट टॅबचा तर तो सध्या या ठिकाणी बघा अवेलेबल होणार नाही। कारण अजूनही देखील जी काही प्रक्रिया आहे जाहिराती संदर्भात त्यानंतर रोस्टर अपडेट संदर्भात तर ती प्रक्रिया अजूनही ह्या ठिकाणी बघा सुरूच आहे। तर ह्याच्यामध्ये जेवढे दिवस या ठिकाणी जे काही प्रक्रियेसाठी देण्यात आले तर ते आपल्यासाठी ह्या ठिकाणी फायद्याचेच असणार आहे। कारण आपण एवढे दिवस या ठिकाणी वाट बघितली तर अजून काही दिवस वाट बघा, जेणेकरून हे जे काही मुदतवाढ दिली आहे तर ह्या मुदतवाढीमुळे ज्या जाहिरातींची संख्या आहे तर ती जाहिरातींची संख्या आणि त्या संख्येमधल्या ज्या काही वेकेंट पोस्ट आहे तर त्या वेकेंट पोस्टची संख्या देखील सध्या बघा या ठिकाणी वाढणार आहे। तर आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत ज्या काही 1721 ज्या संस्था आहे म्हणजे व्यवस्थापना आहे तर त्या व्यवस्थापनांनी सध्या जाहिराती नोंद केलेली आहे आणि जाहिरातींची जर संख्या आपण बघितली तर जवळपास 1900 प्लस या ठिकाणी जाहिराती जी आहे म्हणजे 1902 जाहिराती जे आहे तर ह्या विविध माध्यमाच्या सध्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेले आहे। आता ह्याच्यामध्ये ह्या 15 दिवसामध्ये नक्कीच बघा जे काही 2000 प्लस या ठिकाणी जाहिरातींची जी संख्या असेल तर ती इथं बघा क्रॉस होऊ शकते। कारण त्यानुसार सध्या अजूनही ज्या वेगवेगळ्या बघा व्यवस्थापन आहे तर त्यांचं रोस्टर अपडेट इथं सध्या बघा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या जाहिराती लवकरात लवकर सध्या बघा आपल्याला पवित्र प्रणालीवर दिसणार आहे। परंतु ह्याच्यामध्ये अजून ज्या काही जिल्हा परिषद असेल त्यानंतर नपा असेल मनपा असेल तर ह्यांच्या देखील सध्या बघा ह्या जाहिरातीमध्ये त्या संख्या इन्क्लूड होणार। कारण का सध्या अजून जी काही आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आहे तर ती बदली प्रक्रिया सध्या होणार आहे आणि त्या अनुषंगाने पत्र देखील इथं इश्यू करण्यात आले। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात आता हे पत्र जे आहे तर ते ग्रामविकास विभागाच्या वतीने 28 फेब्रुवारी 2025 ला सध्या इथं इश्यू झालेलं आहे। तर हे पत्र कोणाला दिलेलं आहे तर इथं मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद बरोबर म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण जे काही जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना इथं दिलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे जी सध्या कंपनी आहे मे विन्सिस IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर ही जी सध्या जी कंपनी आहे तर ह्या कंपनीला जी बदली प्रक्रिया संदर्भात जी काही सध्या बघा राबवण्याची जी जिम्मेदारी असेल तर ती इथं देण्यात आलेली आहे। तर हे पत्र इश्यू करण्यात आले। तर हे पत्रामध्ये इथं विषय देण्यात आले की आंतरजिल्हा बदली 2024 आणि 25 संदर्भात। तर आता आंतरजिल्हा बदलीची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया नेमकी ह्या ठिकाणी कधीपर्यंत असणार आहे आणि आंतरजिल्हा बदली आणि फेज 2 चा नेमकं काय संबंध तर त्या अनुसार या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघा माहिती पुढे त्या संदर्भात इथं आहे। तर जिल्हा परिषद कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठीचे सुधारित धोरण जे होते तर ते 23/5/2023 रोजीचा जो शासन निर्णय आहे तर त्याच्यामध्ये निश्चित केलेले आहे। म्हणजे जी काही भरती प्रक्रिया होण्या अगोदर जी काही ह्या ठिकाणी बदली प्रक्रिया आहे तर ती राबवली गेली पाहिजे। त्या अनुषंगाने हा जो काही 23/5/2023 चा शासन निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये निश्चित केलेला आहे आणि सदर शासन निर्णयानुसार जी तरतुदीनुसार ऑनलाईन या ठिकाणी आंतरजिल्हा बदली सन 2024 राबवण्याकरिता 24-25 राबवण्याकरिता खालील वेळापत्रकानुसार निश्चित करण्यात येत आहे। आता इथं आंतरबदली प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया या ठिकाणी
बघा टेंटेटिव्ह शेड्यूल इथं देण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये जो कालावधी आहे तर एक प्रकारे या ठिकाणी शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्याचं जे काम आहे तर ते 10 मार्चपर्यंत सध्या इथं बघा करायचं आहे, बरोबर। म्हणजे हे जे पत्र निघालं आहे तर त्या पत्रात जो इश्यू केलेला आहे तर त्या दिनांकापासून 10 मार्चपर्यंत ह्या ठिकाणी शिक्षकांची जी काही माहिती असेल तर ती पोर्टलवर अद्ययावत होणार आहे। त्यानंतर जिल्हा परिषदांनी बिंदू नामवल्या तपासून घेणे व पोर्टलवर बिंदू नामवल्या व रिक्त पदांची माहिती अपलोड करणे ह्यासाठी 11 मार्च ते 13 मार्चपर्यंत सध्या बघा हे जे कार्य आहे बिंदू नामावली संदर्भात तपासणी, त्यानंतर त्या ज्या काही रिक्त पदं असेल तर ती पोर्टलवर अपलोड करणे, तर हे काम सध्या हे ठिकाणी 11 ते 13 मार्च दरम्यान सध्या होणार आहे। त्यानंतर बघा शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरण्याची जी काही सुविधा असेल तर ती सुविधा देणे, तर ते कधीपर्यंत असणार आहे तर 14 मार्च ते 20 मार्चपर्यंत, बरोबर। तर हे सध्या शिक्षक जे आहे तर त्यांचं बदली प्रक्रिया संदर्भात अर्ज जो असेल तर त्या अर्जाची इथं जी काही मुदत असेल तर ती इथं देण्यात आली, म्हणजे 20 तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया सध्या या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर पुढील 5 दिवस अर्ज जे आहे तर त्या अर्जाची ह्या ठिकाणी छाननी होणार, पडताळणी होणार 21 ते 25 मार्चपर्यंत। त्यानंतर 26 आणि 27 तारखेपर्यंत ह्या ठिकाणी न्यायालयीन प्रकरणे असेल, विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केलेल्या प्रकरणी बदलीबाबतचे जे काही स्पष्ट आदेश असल्यास या प्रकरणी प्रथमतः तपासून ह्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर आंतरजिल्हा बदली जी काही प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर ती कधीपासून तर ह्या ठिकाणी बघा 28 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा इथं पूर्ण करण्याची जी काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर इथं देण्यात आले, म्हणजे जो संपूर्ण महिना आहे मार्च महिना, तर हा मार्च महिना संपूर्ण जो काही आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी ह्या ठिकाणी जाणार आहे। तर असंही ह्या ठिकाणी जे काही मुदतवाढ जी सध्या बघा जाहिरातीसाठी देण्यात आलेली आहे तर ती 15 मार्चपर्यंत आहे आणि जी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया आहे तर ती म्हणजे ह्या ठिकाणी 6 एप्रिलपर्यंत आहे। म्हणजे हा जो संपूर्ण महिना आहे मार्च महिना, तर ह्या ज्या दोघी सध्या बघा प्रक्रिया आहे इकडे जर बघितलं आपण तर ज्या सध्या जाहिरातींसंदर्भात जी प्रक्रिया आहे तर ती 15 तारखेपर्यंत आहे आणि त्यानंतर आंतरजिल्हा प्रक्रिया जी आहे तर ती 6 एप्रिलपर्यंत। म्हणजे जो काही एडिटचा टॅब असेल तर तो एडिटचा टॅब ह्या ठिकाणी आपल्याला हा जो काही चालू महिना आहे तर ह्या चालू महिन्यामध्ये कदाचित आपल्याला अवेलेबल होणार नाही। तर ह्या प्रक्रियेमुळे सध्या जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया बघा फेज 2 ची ह्या ठिकाणी लांबणार आहे आणि त्या अनुषंगाने जे पत्र आहे तर ह्या पत्रावरनं आपल्याला एक अंदाज येत आहे। तर जी काही प्रक्रिया असेल तर ऑलरेडी सध्या बघा अशाही पद्धतीने जे काही जाहिराती संदर्भात 15 तारखेपर्यंत एडिटचं टॅब संदर्भात किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात बघा कोणतीही कार्यवाही या ठिकाणी झाली नसती, कारण अजून 15 तारखेपर्यंत जाहिरातीचे जे काही कामकाज असेल तर ते इथं बघा अपलोड व्हायचं काम सध्या सुरू आहे आणि पुढील जे काही 15 दिवस असेल तर ते 15 दिवस मे बी ह्या ठिकाणी जे काही आंतरजिल्हा बदली प्रक्रिया असेल तर त्याच्यामध्ये जाऊ शकतात। आता इथं जे काही बिंदू नामावली असेल किंवा रोस्टर जे असेल तर ते अपडेट ह्या ठिकाणी 11 आणि 13 मार्च म्हणजे 11 ते 13 मार्चपर्यंत सध्या बघा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसंदर्भात ज्या बिंदू नामावल्या आणि रिक्त पदाची माहिती अपलोड होणार आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही बिंदू असेल तर ते बिंदू सध्या बघा त्या ठिकाणी दिसणार आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसंदर्भात आणि जे शिक्षकांची बदली प्रक्रियेसंदर्भात अर्ज असेल त्यानुसार सध्या बघा त्यांना जी काही पुढील प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेचा इथं लाभ होणार आहे। आता ह्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमधून सध्या बघा जे काही फेज 2चा ह्या ठिकाणी काय संबंध असेल तर आपल्याला माहिती आहे की सध्या बरेच उमेदवारांच्या कमेंट येत होत्या की ह्या बदली प्रक्रियेमुळे जे काही फेज 2च्या जे वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सीवर सध्या बघा परिणाम होणार का, तर ह्याच्यामध्ये बघा कोणत्याही प्रकारचा सध्या परिणाम नाही होणार। कारण इथं जर आंतरजिल्हा बदलीमधून सध्या बघा जेवढी पदं ह्या ठिकाणी रिक्त असणार, उदाहरणार्थ ए जिल्हा आहे आणि बी जिल्हा आहे, बरोबर, तर ह्या ठिकाणी दोघीकडे 10-10 जर ह्या ठिकाणी जी पदं आहे तर ती रिक्त आहे। मग ह्या ए जिल्ह्यामधून जर बी जिल्ह्यामध्ये सध्या बघा जर 5 शिक्षक इथं बदली करून जर गेले, बरोबर, तर ह्या ठिकाणी 5 कमी होणार आणि ह्या ठिकाणी 5 वाढणार, म्हणजे जी काही पदं असेल तर ती पदं सध्या बघा जेवढीच्या तेवढी ह्या ठिकाणी राहणार आहे, हे लक्षात घ्या। म्हणजे याच्यामध्ये जी काही पदं असेल तर ती पदं फेज 2 मध्ये कोणत्याही प्रकारची कमी जास्त त्या ठिकाणी होणार नाही, कारण एका ठिकाणाहून रिक्त होणार तर दुसऱ्या ठिकाणामध्ये भरली जाणार, बरोबर। म्हणजे जी काही रिक्त होणार त्या ठिकाणी परत 5 पदं सध्या बघा इथं अवेलेबल होणार। तर त्या अनुषंगाने फक्त ह्या ठिकाणी बिंदू जे आहे तर ते बिंदू सध्या बघा एका ठिकाणी भरले जाणार, एका ठिकाणी रिक्त होणार, म्हणजे बिंदू तेवढेच असणार आहे, बरोबर।
बरोबर. म्हणजे वेकेन्सी जी असेल तर ती तेवढीच असणार आहे. फक्त जो काही बदली प्रक्रियेचा जो सध्या हक्क आहे तर तो हक्क सध्या आपल्याला माहिती आहे की 23/5/2023च्या शासन निर्णयानुसार ऑलरेडी जॉईन असलेले शिक्षकांना या ठिकाणी त्यांना प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर जी काही बदली प्रक्रिया असेल तर ती बदली प्रक्रिया या ठिकाणी जी काही वेळ प्रक्रिया दिली आहे तर त्या वेळेमध्ये सध्या इथं राबवली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने जी प्रक्रिया आहे तर ती ह्या ठिकाणी बघा फास्ट पद्धतीने राबवली जाणार. तरी देखील सध्या जी काही पदं असेल तर त्या पदांची जवळपास जी काही ह्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदली संदर्भात त्या पद्धतीने सूचना देखील इथं देण्यात आलेल्या आहे. तर आता जवळपास 28 मार्चपासून ते ह्या ठिकाणी 6 एप्रिलपर्यंत आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जी आहे तर ती पूर्ण होणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला पुढील जी काही एडिट टॅब संदर्भात जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया मे बी इथं सुरुवात होऊ शकते. तर त्या अनुषंगाने सध्या ही एक महत्त्वाची जी काही या ठिकाणी न्यूज होती तर त्या संदर्भात बघा माहिती होती. तर अजून देखील फेज 2ला या ठिकाणी बघा थोडासा विलंब या ठिकाणी लागू शकतो. तर ही बदली प्रक्रिया एक प्रकारे या ठिकाणी झाली की त्यानंतर कोणत्याही प्रकारचा सध्या बघा अडथळा राहणार नाही. कारण ह्या बदली प्रक्रियेमध्येच संपूर्ण जे काही जाहिराती संदर्भात किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी सध्या बघा या ठिकाणी फेज 2च्या देखील कंप्लीट होणार आहे. त्यानंतर डायरेक्ट एडिट टॅब ह्या ठिकाणी ओपन होणार. एडिटचं ऑप्शन ओपन झाल्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया असेल रेफरन्स लॉक संदर्भात त्यानंतर जी काही निवड यादी असेल तर त्या प्रक्रिया सध्या बघा फास्ट पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे. तर ज्या सध्या ह्या ठिकाणी शासनाच्या वतीने ज्या प्रक्रिया आहे ज्या स्टेप आहे तर त्या सध्या अशा पद्धतीने GR नुसार सध्या होणारच आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट वेळोवेळी आपण घेऊन येऊ. तर सध्या महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.